मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भरपूर साऱ्या महिला ज्या पात्र आहेत तरी सुद्धा त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही व KYC सुद्धा कंप्लीट केलेली आहे व KYC सुद्धा योग्यरित्या भरून कंप्लीट करून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा महिलांसाठी आता एक नवीन GR काढण्यात आलेला आहे व एक ट्विटरद्वारे आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा ट्विटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना ट्विट करत एक महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। तर आता लाडक्या बहिणींसाठी KYC करण्याची तारीखसुद्धा वाढवण्यात आलेली आहे। तर आता आपण बघूया की आदित्यताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काय त्याचा लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे। तर लाडक्या बहिणींना आता सर्व ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांना आदित्यताई तटकरे यांनी सर्व जिल्ह्यातील ज्या अधिकारी आहेत यांना सूचना देण्यात आलेल्या आहे की लाडक्या बहीण योजनेची KYC ज्या महिलांची चुकलेली आहे किंवा बाकी आहे अशा महिलांची KYC पूर्ण करून घेणे अशा तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। तर लवकरात लवकर तुमच्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन तुमची KYC कंप्लीट करतील। तर ते येत नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडे जाऊन तुम्ही KYC कंप्लीट करून घेणे जेणेकरून तुमचा राहिलेला जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होईल। आणि दिनांक 20 जानेवारी रोजी एक परिपत्र GR काढण्यात आलेला आहे। त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की निधीची कमतरता असल्यामुळे ज्या काही महिला पात्र होत्या अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये येत्या म्हणजे 20 तारखेला जो GR निघाला तर समजून घ्या तुम्ही 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जर योग्य असेल काही चूक केलेली नसेल व तुम्ही पात्र असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये येत्या 10 दिवसामध्ये जो काही तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तो महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली 10 दिवसाच्या आतमध्ये जमा होणार आहे। आणि जर काही तुमची KYC चुकलेली असेल किंवा KYC तुम्ही केलेली नसेल तर आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन आपली KYC झालेली आहे का नाही हे बघून घेणे व झालेली नसेल तर ती KYC कंप्लीट करून घेणे व काही KYCमध्ये चुकलेले असेल तर ते दुरुस्त करून घेणे जेणेकरून तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो काही रखडलेला हप्ता आहे तो जमा होणार आहे। तरी आता KYCची मुदत ही 25 तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। 25 जानेवारीपर्यंत आपली KYC कंप्लीट करून घेणे जेणेकरून तुम्हाला जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होईल। आणि ज्या महिलांची KYC कंप्लीट आहे व योग्यरित्या ती कंप्लीट केलेली आहे व तुम्ही अपात्र नाही व पात्र आहात तरीसुद्धा तुमचा हप्ता जमा झालेला नाही अशा महिलांसाठी हा परिपत्र काढण्यात आलेला आहे। निधीची कमतरता असल्यामुळे तुमचा हप्ता जमा करण्यात आलेला नव्हता। जवळपास 30% महिला या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या। अशा महिलांना आता येत्या 10 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जो काही तुमचे 2 हप्ते 3 हप्त्याचे पैसे राहिलेले आहेत हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती स्वतः आदित्यताई तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलेले आहे। तरीसुद्धा आता काही काळजी तर लाडक्या बहिणींनो ताईंनो तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल व व्हिडिओला बघून सुद्धा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजना असेल मागेल त्याला सोलार पंप योजना असेल या योजनेबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून जे अपडेट आली ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।